शुभ सकाळ मंडळींनो. तर आम्ही आलेलो आहे तुळजापुरामध्ये. तर आपल्याला इथे तुळजाभवानी मातेचं मंदिर थोड्याच वेळात दर्शन होणार आहे. तर आपल्या देवीसाठी इथं खणा नारळाची ओटी घेतलेली आहे, चोळी पातळ सगळं. तर भाऊ काय दुकानाचं नाव आहे तुझ्या? हा, हॉटेल जगदंब मध्ये आता आम्ही घेतलंय. तर आता अजून देवीला वेणी घ्यायची आहे. तर आमची घरची सगळी फॅमिली आलेली आहे. आता सगळे मागं पुढं आहे. तर चला आता मी थोड्या वेळात आपली सगळी मंडळी दाखवणार आहे. आणि बघा इथं भरपूर मोठा असा परिसर आहे मंदिराचा. सकाळी सकाळी एकदम छान असं मस्त वातावरण आहे. आणि आता अशा वातावरणामध्ये आपलं आई तुळजाभवानीचं दर्शन होणार आहे. तर आमच्या अक्कांचं बघा गजरे घ्यायचं चाललेलं आहे. देवीलाच ना, देवीला आपण वेणी, देवीला वेणी आणि सगळ्यांच्या डोक्यात खोचायला गजरे. हे बघा असे मस्त गजरे. तर जुईचे गजरे आहेत, मस्तपैकी गजरे पडला खाली. आता आई देवी आईच्या दर्शनासाठी लाईनीला सगळेजण उभे राहिलेलं आहे. बघा खूप गर्दी आहे, पूर्ण सभामंडप भरलेला आहे. तर थोड्याच वेळामध्ये दर्शन होणार आहे. किती वाजले बा? 7 वाजता. 7च्या आधी दर्शनाला लागलं, आपण 6:30ला लागलं. सगळेजण आता लाईनीला लागलेला होते. आणि सुंदर असं आपल्या देवी आईचं गाणं अक्का बोला. आई तुझी असू दे ग मोठी, खणा नारळानं भरीन तुझी ओटी. आई तुझी कृपा असू दे ग मोठी, खणा नारळानं भरीन तुझी ओटी. मंदिरी आली तुझी ओटी भरण्याला, मंदिरी आली तुझी ओटी भरण्याला. साखर पेढे प्रसाद आणला, साखर पेढे प्रसाद आणला. नारळ आहे तुझ्यासाठी, नारळानं भरीन तुझी ओटी. नारळ आहे तुझ्यासाठी, खणा नारळानं भरीन तुझी ओटी. आपलं आई भवानी आई देवीचं मंदिर छान असं दर्शन झालं. कारण मंदिरामध्ये फोटो काढणे अलाउड नसतं. तर हा साईडचा परिसर आहे, तिकडे छोटे छोटे मंदिर आहेत. तर हा सगळा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. सगळ्यांचं आमचं ग्रुपचं आमच्या दर्शन झालं आणि सगळे निवांत बसलेले आहेत. अक्का कसं वाटलं दर्शन घेऊन? छान दर्शन झालं, सकाळ सकाळ प्रसन्न वाटलं.